दिल्लीतले आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे राज्यातले 8 मतदारसंघ महत्त्वाचे आहेतच, तिथल्या लढती सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत। मात्र यासोबतच एक महत्त्वाचा भाग असा आहे तो म्हणजे देशातल्या लढती, आणि यावेळेस ते चेहरे अतिशय दिग्गज, महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे असे आहेत। तर काय सांगाल, देशातल्या ज्या 88 मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या लढती होत आहेत त्यातल्या बिग फाईट्स नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत? बिलकुल दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात होतं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ऊन असणार आहे। आणि म्हणूनच आपण इथं पाहतोय की जे सकाळची जी गर्दी आहे किंवा सकाळचा जो लोकांचा येण्याचा ओढा जो आहे तो काही प्रमाणामध्ये इथे बऱ्यापैकी दिसतोय। इथे 3 बूथ आहेत आसपास, आणि इथेच हे सर्व गाझियाबाद या ठिकाणी आपण इथं आलेलो आहोत। जनरल व्ही.के. सिंग केंद्रीय मंत्री पण होते, ते मागील वेळेस इथून खासदार होते, मात्र यावेळेस अतुल गर्ग यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि उत्तर प्रदेश हा महत्त्वाचा असणार आहे, कारण गाझियाबाद, मेरठ आणि मथुरा या सीट जे आहेत, या जागा ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। या महत्त्वाच्या याच्यासाठी आहेत कारण मथुरामधून हेमा मालिनी उमेदवार आहेत, गाझियामधून अतुल गर्ग आहेत, तर मेरठमधून अरुण गोविल ज्यांनी रामायणामध्ये रामाचं पात्र केलं होतं, कलाकार आहेत, तर ते निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे हे तिन्ही चेहरे जे आहेत अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। उत्तर प्रदेश म्हणूनच महत्त्वाचा असणार आहे, कारण मागील वेळेस जेवढ्या जागा आणल्या होत्या भाजपनं, यावेळेस टार्गेट आहे की किमान 75च्या पुढे जे आहे असणार आहे ते आकडा उत्तर प्रदेशामध्ये गाठता यावा, आणि यासाठीच भाजपची ही संपूर्ण रणनीती आहे। तर आणखीन महत्त्वाचे चेहरे आहेत ते म्हणजेच की राहुल गांधी वायनाडमधून लढत आहेत आणि आज मतदान होणार आहे। दुसरं म्हणजेच की शशी थरूर हे तिरुवनंतपुरम इथून लढत आहेत, आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपचेच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर जे की IT मंत्री आहेत ते लढत आहेत। गजेंद्र सिंग शेखावत जोधपूरमधून लढत आहेत। जोधपूर जो आहे तो आपल्याला माहिती आहे की काँग्रेस नेते अशोक गहलोत यांचा बालेकिल्ला आहे, तिथून आता गजेंद्र सिंग शेखावत लढत आहेत। पप्पू यादव पूर्ण्यामधून लढत आहेत। बंडखोरी केलेली आहे पप्पू यादव यांनी, कारण काँग्रेसमध्ये दाखल झाली आहे आणि त्यानंतर बाहेर पडून त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून बाहेर पडले आणि बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे पप्पू यादव सुद्धा तिथून पूर्णा सीटची अतिशय हॉट सीट बनलेली आहे, आणि भूपेश बघेल हे छत्तीसगडमधून उभे आहेत। त्यामुळे अनेक मुद्दे आहेत यावेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये, कारण पहिल्या टप्प्यामध्ये हिंदुत्वाचा, मुस्लिम आरक्षणाचा नक्कीच रामराजे हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन मला तुमच्याकडे यायचं आहे। पहिल्या टप्प्यातला प्रचार आपण बघितलेला होता, मात्र दुसऱ्या टप्प्यातला प्रचार हा एका वेगळ्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या एका वक्तव्यानं, एका स्टेटमेंटनं नेला, आणि त्याभोवती मग नंतरचे सगळेच प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। तर याकडे नेमकं कसं बघायचं? बिलकुल, खरं तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिशय हिंदुत्वाची थेट लाईन घेणारे काही मुद्दे आलेले आहेत, आणि त्या मुद्द्यापैकी एक मुद्दा म्हणजेच की अनेक जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांना संपत्तीचं वाटप या संदर्भाचा हा मुद्दा आहे। त्याचबरोबर जास्त मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात, म्हणजेच की अप्रत्यक्षरित्या एका प्रकारे एका समाजाला जे आहे टार्गेट करण्यात आलं होतं, आणि त्याच्यावरूनच वातावरण पुन्हा हिंदुत्वाच्या बाजूने झुकलेलं दिसून येत होतं। राजनाथ सिंग यांनी तर त्याच्या पुढचे एक पाऊल टाकलेलं आहे की काँग्रेस जर सरकारमध्ये आली तर सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम भरती केली जाऊ शकते, त्यामुळं एक सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिमांची भरती होऊ नये यासाठी सुद्धा एक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्यांनी हे वक्तव्य केलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी दुफळी जी आहे ती दिसून आलेली आहेत। आणखीन एक आयता मुद्दा भेटलेला भाजपला, तो म्हणजेच की कर्नाटकमध्ये OBC मध्ये मुस्लिम आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कर्नाटक सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत। तिथं काँग्रेसचं सरकार आहे, तोच मुद्दा आता प्रत्येक ठिकाणी उचलून घेतला जातोय की OBCचा अधिकार मारला जातोय का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोतच।